कारण की भोग आहे कर्माचे हे कोणाला सोडत नाही। जन्मतः तुम्हाला भोगावा लागेल आणि ते नाही जर भोगलं ना तर मेल्यावरती तर नक्कीच भोगावा लागतो। कारण यातून स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। पितृपक्ष आहे, आता पितृ पंधरवडा आपल्याला 7 ते 21 तारखेपर्यंत 7 ते 21 सप्टेंबर पर्यंत आपल्याला हा सण साजरा करायचा आहे, ज्यामध्ये पितृ आपल्याला भेटायला येत असतात आपल्या घरी। याआधी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की बघा, म्हणजे एकही व्हिडिओ मिस करू नका। कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्हालाही काही डाऊट्स असतील, विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि प्रत्येक व्हिडिओ बघा, नक्की त्याचा फायदा होणार आहे। कारण की मी एक नोट्सच बनवलेला आहे की कोणती सेवा करायची, कधी करायची, कोणी करायची, आणि एवढ्या जर सेवा मी जे सांगितलेलं आहे ते सर्व सेवा तुम्ही जर केल्या तर असं प्रश्नच राहणार नाही जे की तुमचं सुटणार नाही म्हणून। कारण हा जो सण आहे हा 15 दिवसाचा सण इतका चांगला साजरा करा तुम्ही की 15 दिवस झाल्यानंतर तुमचं एक नवीन आयुष्य तुमच्या समोर असणार आहे। तुमचे सर्व जे काही अडथळे निर्माण होत होते ना, जे काही सगळं असताना आपण होत नव्हते ना, ते सगळ्या गोष्टी अशक्य ही शक्य गोष्ट घडणार आहे तुमच्या आयुष्यात। तर नक्की करा। आणि बघा, आता आपण याआधी तिळात मी नेहमी सांगत असते की या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला तिळाची तेलाचा आंघोळ करायचा आहे। तिळाचा देवाचा आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या पितरांसाठी। संध्याकाळी दक्षिण दिशेमध्ये लावायचा आहे आणि रोज जे पिंपळ आहे, पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे। सकाळ संध्याकाळ तिळाचा तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि दक्षिण दिशेमध्ये आपल्या संध्याकाळी आपल्या घरी लावायचं आहे। त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं, कोणी द्यायचं, त्याची काय नियम आहेत, सूर्याला अर्घ्य द्यायचं, मंत्र कोणता म्हणावा, या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ नक्की बघून घ्या। आणि त्यानंतर आपल्याला पिंपळा झाडाला अर्घ्य द्यायचं आहे, त्यासाठी पण मी सांगितलेलं आहे की काय काय आपल्याला हे करायचं आहे म्हणून। आता आपल्याला आज जे व्हिडिओमध्ये आहे ते मी पितृ तर्पण कसं करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पितृ तर्पण म्हणजे काय आणि पितृ हवन म्हणजे काय। हवन म्हणजे जे अग्नी पेटवत असतो आपण, आणि पितृ तर्पण म्हणजे आपण त्यांना पाणी देत आहे प्यायला। बघा, आपले जे पितृ आहे ते कोणत्या लोकामध्ये आहे, म्हणजे पिशाच लोक आहे का प्रेत लोक आहे, प्रत्येक वेगळे त्यांचे स्टेप्स असतात। जे काही आपण पाप करत असतो, लोकांना त्रास देत असतो, गेल्या जन्माचे जे पाप असतील, चोरी चकारी, खोटं बोलणं, खूप आपण नकळतपणे आपण रोज खूप खोटं बोलत असतो किंवा ते सगळे खूप पाप होत असतात आपल्या हाताने। त्यामुळे एवढे आपण पुण्यही करत नाही, फक्त आपण पापाचा घडा जो आहे आपला भरत असतो आणि त्या कंपॅरिझन मध्ये पुण्य होत नाही। मग आपल्याला जे भोग आहे ते भोगावं लागतं, मेल्यावरती सुद्धा भोग भोगावं लागतं। जर तुम्हाला जिवंतपणी नाही भोग सरलं, आपण म्हणतो ना कधी कधी, अरे खूप वाईट होता माणूस, इतकी चांगली त्याची मृत्यू झाली, म्हणजे मौत एवढी चांगली आली, चलता चलता मेला तो माणूस, असं नाहीये। या गलतफहमीमध्ये नका राहू। कारण की भोग आहे कर्माचे हे कोणाला सोडत नाही। जन्मतः तुम्हाला भोगावा लागेल आणि ते नाही जर भोगलं ना तर मेल्यावरती तर नक्कीच भोगावा लागतो। कारण यातून सुटकाच होत नसते। जेव्हा धृतराष्ट्र आहे त्यांना नाही, कर्णाला सुटका नाही, भगवान कृष्णाला सुटका नाही, आपण तरी एक साधे माणूस आहे, एकदम तुच्छ माणूस आहे। त्यामुळे हे आपले विचार असतात। बघा, तो माणूस खूप वाईट होता, पण मरताना किती चांगला मेला, तो चालता चालता मेला, म्हणजे कुठेतरी तीर्थयात्रेला गेला तर तो तिकडेच तो मेला। म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपण खूप वेळेपासून 2 वर्ष 4 वर्ष खूप वेळेपासून आपण बेडवरती पडलेले आहे, आपल्याला लोक घिन करत आहे, आपली सेवा करत नाही आहे, आपल्याकडे लक्ष देत नाही आहे, आपण त्यांना ओझं झालेलं आहे। म्हणजे तो एक असते वाईट मृत्यू की करून घेत असतात आणि मग ते शेवटी मरतात बेडवरतीच असं। आणि काही जणांचं असं असतं चांगली मृत्यू म्हणजे की जे झटकीपट मरून जातो, हार्ट अटॅक आला आणि पटकन 2 मिनिटात काम संपलं, म्हणजे रातोरात। म्हणजे शिशू कोणाला त्रास द्यायचा नाही, शिशू कोणाकडून करून घ्यायचं नाही, काही नाही, हॉस्पिटलची चक्रा मारायची गरज नाही, काही नाही, त्रास सहन करायची नाही, काही नाही, लवकरात लवकर मरणे। म्हणजे आपण म्हणतो की इतका वाईट होता माणूस आणि मौत किती चांगली आली त्याची। अरे तो जिवंतपणी नाही भोगला, पण तिकडून लगेच त्याला मुक्ती नाही मिळणार आहे, शरीरापासून मुक्ती मिळाली त्याला, त्याची आत्मा नाही मुक्त होणार आहे, त्याला भोग नंतर भोगावंच लागतं। ते या जन्मापासून भोगत असतात। चला, सांगायला गेलं तर खूप वेळ लागून जातो आणि नंतर तुम्ही म्हणता की व्हिडिओ खूप लेंथी झालं। तर आपण पितृ तर्पण म्हणजे आपले जे पितृ आहे कोणत्या लोकांमध्ये आहे त्यांना तिकडे शिक्षा मिळत असते, ते तिकडे भोगायला गेलेत ना, मग त्यांना नाही बोलणार की या तुम्ही पाहुणचार करतो, तुम्हाला चहा देतो, कॉफी देतो, तुम्हाला काय जेवण हवंय, पंचपक्वान्न हवंय, असं नसतं।
भोग भोगणं म्हणजे त्रास होतो आपल्या आयुष्यामध्ये पण बघा, कोणी एखादी व्यक्ती त्याचा वाईट काळामध्ये आहे तर आपण काय म्हणतो की तो त्याचा कर्माचे भोग भोगत आहे म्हणून, म्हणजे त्या वाईट काळामध्ये त्याची परिस्थिती खराब असते. म्हणून पितृ लोकांमध्ये आपल्याला माहिती नाही ना आपले पितृ कोणत्या लोकांमध्ये गेलेले आहेत म्हणून, बरोबर. त्यामुळे आपण त्यांना पाणी पाजत असतो आपल्या घरामध्ये, याला पितृ तर्पण म्हणत असतात. त्यांना जलदान करणे, पाणी दान करणे याला पितृतर्पण म्हणतात. आता पितृतर्पण कसं करायचं असतं तर हे 12 वाजता करायचं पितृतर्पण. पितरांचा वेळ काळ असतो 12 वाजता, दुपारच्या 12 वाजेला. आणि हे पितृतर्पण कोणी कोणी करू शकतो, प्रत्येक जण करू शकतो. तुमच्या घरात जे कोणी व्यक्ती आहे त्यांच्या पितरांच्या नावानं हा तर्पण करू शकतो. मासिक पाळीमध्ये या पितरांसंबंधी जे काही सेवा, पितृतर्पण 12 वाजता करायचं. कधी करायचं पितृतर्पण? 12 वाजता करायचं. कोणी करू शकतो? घरातला प्रत्येक व्यक्ती पितृतर्पण करू शकतो. आणि त्यात आता पितृतर्पण करताना काय काय सामग्री लागत असते तर एक तांबा घ्यायचं, त्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, गंगाजल, स्वच्छ पाणी, तांब्यामध्ये अक्षता, अक्षत आहे, ह्याच्यात काळे तीळ आहे, ह्याच्यामध्ये चंदन पावडर आहे, ह्याच्यामध्ये हळद आहे, ह्याच्यात कुंकू आहे, ह्याच्यात गंध आहे, इतके सगळं आहे. यामध्ये अजून सातू पण असतं, सातू असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर आता सर्वात आधी आपण स्वच्छ पाणी घेतलं, त्यामध्ये गंगाजल टाकलं, त्यानंतर आपण टाकायचं आहे चंदन, अक्षत, काळे तीळ, यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे, ते टाकायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं सातू असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता, आणि गायचं कच्चं दूध. त्यानंतर आपल्याला एक दर्भाची काडी लागत असते, त्या दर्भाच्या काडीनुसार आपल्याला टाकायचं आहे. आता आपल्याला सर्वात आधी जे आहे, आपल्याला जे देव आहेत आणि जे ऋषीगण आहेत जे तर्पण द्यायचं आहे, तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं मिक्स करून घेतलं आपण. ओम देवताभ्यो नमः, ओम देवताभ्यो नमः. आता यामध्ये आपण गायत्री मंत्राचा जप करू शकतो आपण. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. हे आपल्या देवतांना तर्पण केलेलं आहे आपण. त्यानंतर आता आपल्याला ऋषी आहेत आपले, त्यांना तर्पण करायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम असं करायचं, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आणि यामध्येच आता आपल्याला दक्षिण दिशेमध्ये बसायचं आहे, तिकडे असं करून तर्पण करायचं आहे. आता हे आपली दक्षिण दिशा आहे, तर आपण आपल्या पितरांना आपण तर्पण देणार आहे. यामध्ये पितरांचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. जे कोणी पित्र मेले असतील तर सगळ्यांचं नाव आपल्याला घ्यायचं आहे, जसे की आई, वडील, सासरे, सासू, बहीण, मावशी, जे तुमच्या नातेवाईकामध्ये ज्यांचा मृत व्यक्ती आहे त्या सगळ्यांचं नाव घ्यायचं आहे. आता त्यामध्येही जर जेंट्स असतील तर त्यांना तस्मै नमः म्हणायचं आहे, आणि जर लेडीज असतील तर त्यांना तस्मै नमः असं म्हणायचं आहे. तर आपल्याला म्हणायचं आहे, एक एक व्यक्तींचं नाव घेऊन आपल्याला म्हणायचं आहे. तर आता माझे सासरे नाही आहे तर मी असं म्हणणार आहे, मी शारदा मंगेश नल्ले खानदानची सून. माझे आज 2025चा जो पितृश्राद्ध आहे, यामध्ये मी माझे सासरे शंकरराव सिद्धरामप्पा नल्ले यांना मी जल तर्पण करीत आहे. तर त्यांची आत्मा जी आहे ते शांत व्हावं, त्यांना मोक्ष मिळावं, त्यांना मुक्ती मिळावी ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. त्यांना म्हणून असं करायचं आहे. स्वधा नमः म्हणून असं पितरांना द्यायचं आहे, असं टाकायचं. तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः. नागप्पा कापसे मी यांची नात असून, माझे आजोबा जे नागप्पा कापसे वारले आहेत, नागप्पा कापसे मी यांची नात असून मी 2025च्या जो पितृ पंधरवाड्या आहे, द्वितीय श्राद्धच्या दिवशी आज मी त्यांना जल तर्पण करीत आहे. तर त्यांनी माझं जल स्वीकारावे आणि त्यांना मोक्ष मिळावा, त्यांना शांती मिळावं, त्यांच्या आत्मांना मुक्ती मिळावी ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर त्यांचं नाव घेऊन नागप्पा कापसे, तस्मै स्वधा नमः.
तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः. म्हणजे एक व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 3 वेळा जल तर्पण करायचं. तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी पद्धत आहे जलतर्पण करायची. आणि हे डेली करायचं आहे, असं नाही की तिथी आहे तर त्याच दिवशी करायचं आहे असं न करता आपल्याला रोज करायचं आहे हे, जेणेकरून अत्यंत प्रभावी तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे. आणि का करायचं रोज हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा जो तर्पण केलेला जल आहे ते तुम्ही बेसिनमध्ये नंतर टाकू शकता.